रविवारी ना आम्ही सगळे मूवी पाहायला गेलो होतो भूतंबयम. मला जाण्याआधी या मूवीबद्दल काहीच माहिती नव्हती आणि अचानक पडद्यावर ऑरेंज ज्यूस गँगला बघून मी थक्कच झाली. मराठीतील सगळे फेवरेट क्रिएटर मोठ्या पडद्यावर, ते पण एकत्र. म्हटलं मजा येणार. तेवढ्यात जठाईची एंट्री झाली. बापरे, काय पाहिलं मी हे! काय तो अवतार! एवढी सुंदर ॲक्टिंग कोण कसं करू शकतं? आणि मध्यांतरात पुढे येतो तो मया, अर्थातच प्रियदर्शन सर. एक नंबर. एवढी वेगवेगळी पात्र पाहायला मिळाली मयाची. सगळ्यांचीच ॲक्टिंग नॅचरल. ऑरेंज ज्यूस गँगची मजा बघून असं वाटत होतं की मी पण त्यांच्यातलीच आहे आणि जे घडतंय ते माझ्यासोबत पण घडतंय. आणि अचानक बघते तर काय, डिस्को डान्सरचे कपडे घालून सॉन्गमध्ये श्रीमान दादा दिसला. आई शपथ, मनातून नुसतं बांधिलकी आवाज येत होता. हसून हसून ना पोट दुखायला लागलं होतं. मूवी मध्यांतराला आला आणि मध्ये छाया कदम मॅम आणि पुष्कराज सर, अर्थातच जठाई आणि अंकलची एंट्री झाली. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच होत होतं की पडद्यावर बघता बघता त्यातले कॅरेक्टर स्वतःच आपल्यासोबत उभे राहिले. प्रेक्षकांनी टाळ्या वाजून ओरडून त्यांना दाद दिली. मग आम्ही फोटो काढायला बाहेर गेलो. त्यांनी आमच्यासोबत रील पण शूट केला. छाया मॅमना पर्सनली भेटून त्यांची मी किती मोठी फॅन असल्याचं सांगितलं. कलाकारासाठी ही खूप मोठी पोचपावती असते. मूवी संपला आणि पुन्हा एंट्री झाली प्रियदर्शन सरांची. शेवटी सिनियर ॲक्टर तो सिनियरच असतो हे त्याच्या प्रेझेन्सनेच कळून येतं. नील, सौरभ, फोकस इंडियन, शुभम, मनमीत या सर्वांचा शून्यातून वर येतानाचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलाय. आणि आज या सगळ्यांना मोठ्या पडद्यावर बघून अभिमान वाटतो. कारण ते आज मराठीमध्ये कंटेंट बनवून आपल्या भाषेशी नाळ जोडून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अप्रतिम दर्जा मिळवून देत आहेत.